उद्याला नागपुरात काँग्रेसची स्थापना दिन रॅली आहे आणि सोनिया गांधी, राहुल गांधी पासून तर सगळेच काँग्रेसचे नेते नागपुरात येणार आहेत। आपल्यासोबत भाजपचे नेते आशिष देशमुख आहे। भाऊ, कसं बघता तुम्ही या रॅलीकडे? स्थापना दिवस नागपुरातून साजरा केला जातो आहे या ठिकाणी। नाही, मागच्या महिन्यामध्ये विविध राज्यांमध्ये काँग्रेसचा झालेला दारुण पराभव आणि त्यानंतर आत्मविश्वास गमावलेली काँग्रेस आणि काँग्रेसचे दिल्लीचे नेते हे कुठेतरी उद्या नागपुरात येऊन रॅली करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण नागपूर, विदर्भ हा भाजपाचा गड राहिलेला आहे। सातत्याने काँग्रेसच्या मध्ये असलेले मतभेद हे ज्या पद्धतीने राज्याच्या नेतृत्वात समोर येत आहेत, मी तुम्हाला ठामपणे सांगतो की उद्याच्या रॅलीला 10-20 हजार लोकही जमवणं या सर्व नेत्यांना शक्य होणार नाही। सरतेशेवटी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही पुन्हा एकदा मोदीजींना या देशाच्या पंतप्रधानपदी 2024 साली बसवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। भाजपाला देशामध्ये 350 पेक्षा जास्ती जागा असतील किंवा महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्ती जागा असतील, या हमखास भाजपा आणि मित्र पक्षाच्या निवडून देण्याच्या मानसिकतेत आहे। नागपूर विदर्भामध्ये तर सरळ भाजपाचीच हवा चालताना आपल्याला पाहायला मिळेल। कोणत्याही पद्धतीची काँग्रेसची रॅली ही ह्या सर्व याच्या आड येऊ शकत नाही। भाऊ, काँग्रेसकडून दावा केला जातो आहे की जवळपास 10 लाखाच्या वर या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचा आगाज या ठिकाणी होणार नाही। कुठेतरी एखाद्या लहानशा मैदानावर सभा घेण्याचा त्यांचा जो निर्णय आहे त्याच्यामधूनच दिसतं की त्यांना मोठे मैदान भरण्याची शक्यता नव्हती। कोणत्याही प्रकारचं आश्वासक चेहरा काँग्रेसकडे नाही आहे, कोणत्याही प्रकारचं आश्वासक नॅरेटिव्ह काँग्रेसकडे राहिलेलं नाही आहे। सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असतील, हे ममता बॅनर्जी आणि केजरीवालांनी जे मल्लिकार्जुन खरगेचं नाव प्रधानमंत्री पदासाठी समोर आणलं त्यासाठी तयार नाही आहे। त्यांना त्यांच्या घरचाच व्यक्ती हा प्रधानमंत्री म्हणून पाहिजे। अशा सर्व द्विधा मनस्थितीमध्ये असलेली काँग्रेस, इंडी अलायन्स किंवा महाराष्ट्रामध्ये अस्तव्यस्त झालेलं महाविकास आघाडीचे 3 तिगाडे पक्ष हे कुठेही जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेत दिसत नाही। अशा याच्यामध्ये उद्याची काँग्रेसची महाभ्रष्ट रॅली, कारण की नागपूरचे काँग्रेसचे माजी मंत्री, माजी आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे। विदर्भामध्ये, नागपूरमध्ये मागच्या 22 वर्षामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी जर कोणी जबाबदार असेल तर हा जिल्हा सहकारी बँकेचा घोटाळा होता। पीक कर्ज इथे मिळत नव्हती, शेतकरी सावकाराच्या तावडीत फसत चालले होते आणि हा घोटाळा करणारा सुनील केदार याला शिक्षा झालेली आहे। अशा या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही महाभ्रष्ट रॅली कुठेही नवीन, कुठेही दिशा दाखवताना जनतेला दिसत नाही। एक प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे। जरांगे पाटलांनी आज एक इशारा दिलेला आहे की आता हटणार नाही, गोळ्या खाव लागल्या तरी हटणार नाही, एक प्रकारचा इशारा त्यांच्याकडून देणार नाही। बघा, सर्वतोपरी प्रयत्न एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार करताय। सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन ॲडमिट करून घेतलेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय ऐकून घेणार आहे। विनंती जरांगे पाटलांना हीच आहे की धीर धरा, सबुरी धरा, बालहट्ट करू नका। महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत आहे। त्यामध्ये कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही, किंबहुना व्हीजेएनटीचं आरक्षण कमी होणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे। अशा या परिस्थितीमध्ये कुठेतरी अनाठाई हट्ट जरांगेंनी करू नये। सुप्रीम कोर्टाच्या क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल लागेपर्यंत थांबावा। नक्कीच महाराष्ट्रातलं सरकार मराठा समाजाला देखील आरक्षण देईल, ओबीसीचं आरक्षण कमी न होता देईल। नक्कीच हे होते। आशिष देशमुख यांनी स्पष्ट केले की काँग्रेसची या ठिकाणी होणारी रॅली जी आहे ती फक्त दिखावा होऊ शकते, मात्र एवढी गर्दी जमवण्याची शक्ती या ठिकाणी नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन हरीश नेगीसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.